तुम्ही तुमची काळजी घ्या. हा, मी जाते आता. बाय सुनबाई. हा, तुझ्या भाऊ आला म्हणून मी काही म्हणून नाही राहिली. बाय सुनबाई, तुझ्या भाऊ न्यायालयाला आला म्हणून तुला आता जाऊ देऊन राहील, नाही तर मी तुला जाऊच देणार नव्हती एवढ्या दिवस राहिले. तू आता एवढी लहान राहिली काय? तुला समजन नाही. हा, पहिले तुझी आजी नेहमी राही, आता तुझी आजी आहे काय? पण तुझी आजी नाही ना त्या घरात. सुन बाई जाय. हा, पण पोरीसन तुझ्या इकडे लक्ष ठेव. आणि तुला जर गमलं नाही तर लगेच आपल्या रामले फोन करजो आणि तो तुला येऊन घेऊन जाईल. असं जर काही झालं आणि ते मन नाही लागलं तर लवकर फोन करून टाकजो. बाई हे घे पैसे. हा, हे तुझ्या पैसे ठेव. सुबाई पण हे पैसे कायसाठी? हा, हे पैसे कायसाठी पाहिजे? पण सुनबाई तू नेहमी तू तुझ्या आईच्या घरी जाय. वेळेस तू तुझ्या भावाच्या आणि भावजाईच्या घरी चालली आहे. बाई त्या भाऊ एका दमानच न्यायालयाला आला. जर माहीत असतं तर तुला तयारीत पाठवलं असतं. गावले जाता जाता रस्त्यातून काही जर भेटलं तर त्या भाचान भाचीसाठी काही घेजो. लक्ष्मीनं जर काही घेऊन मागितलं तर तिच्यासाठी पण घेऊन घेजो. हा, त्याच्यासाठी आहे हे पैसे. तुम्ही नेहमी तर मला एवढे पैसे देत नव्हत्या, पण यावेळेला का बरं देऊन राहिल्या? बाई तू दरवेळेला तू तुझ्या आईच्या घरी जात होती. हो माहीत आहे, तू पहिले आईच्या घरी बिना पैशाला जात होती, पण तुझी आई नाही ना आता. आईच्या घरी पहिले आई असताना पैसे नसताना नाही गेलं तरी काही नसते. कारण की आई देत राहते ना. आपली आई आपल्याला लय काही चांगलं वागवते, सगळं काही देते. आई आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी पडू नाही देत. हे माहीत आहे ना. आई जेव्हा आई असते तेव्हा आपल्या हाती काहीच नसलं तरी आपल्याला ते काही ना काही देतच राहते. ते आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. ते तिचं पोटात पोट ठेवून आपल्याला काही ना काही देत राहते. बाई आता रडणं बंद कर. तू त्यावेळेला माहेरी जाऊन राहिली ना, माहेरी जाऊन राहिली अशी रडू नको. चांगले आनंदात जाय. मा जाशील काय रडकं तोंड घेऊन? लक्ष्मी चला ना, वेळ होऊन राहिला. सुनबाई जाय बरं. त्या भावाला वेळ होऊन राहिला. जाय बरं, गाडीत बसा बरं, जा लवकर लवकर. आई नमस्कार करते. आनंदी राहा सुनबाई, आनंदी राहा. हो ताई, तुम्ही तर म्हणता का दादा तुम्हाला सगळे विचारून कामं करते. मग तर दादा तर न्यायालय गेले तर तुम्हाला माहित नाही काय? माहिती का जाऊ बाई? त्यानं जर मला सांगितलं असतं का ताईले न्यायालय चालले म्हणून, मी ताईले नाही म्हटलं असतं ना. त्यानं सांगितलं नसतं का मग मला? म्हणून त्यानं सांगितलं नसं. आत्ता सांगितलं का येता मी ताईले घेऊन येऊन राहिलो म्हणून. नाही तर मग मी नाहीच म्हटलं असं. ताईले सांगत होते का मला हिचा फोन आला होता म्हणे लक्ष्मी म्हणे का मामा न्यायालय या. आता मग त्या पोरीने मला बोलावलं म्हणे, म्हणून मी गेलो म्हणे. आजीच्याच घरी यायचं, मला आजीच्याच घरी यायचं अशी करे म्हणे. मला न्यायालय म्हणून मी गेलो बा, असं सांगे तिचे मामा. तसंही त्या लक्ष्मीले ताईनं लय डोक्यावर बसलाय. जेव्हा तेव्हा आजीचं घर मामाचं घर, आजीचं घर मामाचं घर. काय पोरगी आहे तर असते तोपर्यंत आजीचं घर असते. आता आजी नसल्यावर कोणतं इले आजीचं घर पाहिजे? समजायला पाहिजे तिच्या आईले का बा मामा यायचं तर मन करत असं. त्याच्या आईच्या घरी झाले एवढ्या सुट्ट्या आहेत येऊन बसन आपल्या डोक्यावर. आपल्याला जायचं राहिलं, मला जायचं होतं ना माझ्या आईच्या घरी. जाऊ बाई तू नेहमी तुझ्याच विषयी स्वस्त, तू दुसऱ्याचं काही सुचत नाही. एकटीच मन करते काय आईच्या गावले झाले? माया मन नाही करत काय? माझ्या लेकराच्या सुट्ट्या आहे. मला काय जाऊ नाही वाटत का? मला लेकरायला सुट्ट्या आहे. सुट्ट्या इथंच गावले झाले भेटते. लेकर किती म्हटलं वाट पाहून राहिले होते सुट्टीत आपण इथं जाऊ, तिथं फिरायला जाऊ, असं करू तसं करू. येऊन बसन ताई इथं डोक्यावर आपल्या. बरं स्वयंपाक करू आपण. मला यायचा फोन आला 3 घंटे अगोदर म्हणे का मी निघालो म्हणून स्वयंपाक करायला लागणार. चाल स्वयंपाक करू लाग, घरी येईल. चाल लवकर लवकर. तू काय कर ताईसाठी आणि लक्ष्मीसाठी लवकर जेवायचं वाढ. वाढ तुम्ही मग पाहून घेजो का हाय तर जेवाले. आजीच्या खोलीत जाऊ ना आपण. झालं ना मग आपण आपले कपडे त्याच्यात अलमारीत लावून ठेवू आजीच्या. चल आजीच्या रूम मध्ये जाऊ आपण. ते आता रूम ते तुझ्या आजीची नाही राहिली आजीची. ती आजी गेली, त्या आजीची रूम आता दुसऱ्याला भेटली. ते आता स्टडी रूम केली आम्ही, स्टडी रूम करायला. हो बाई आम्ही आता ते स्टडी रूम बनवली आहे. आता लेकराचे पेपर राहते काही राहते त्याला स्पेशल पाहिजे. डिस्टर्ब होते नाही इकडे तिकडे. नाहीतर आजीची रूम खालीच होती, मग आम्ही लेकरासाठी अभ्यासाचीच रूम करून टाकली. मग आता आम्ही कोणत्या रूम मध्ये राहायचं? मग आम्ही कुठे झोपायचं? तुम्हाला कोणत्या आता अलमारीची गरज आहे? तुम्ही 2-4 दिवस राहा आणि मग चालल्या जाईल. तुम्हाला काय खोलीची गरज आहे? 4 दिवसासाठी अलमारीत कपडे लावायची काय गरज आहे? काही गरज नाही आहे. आणि एवढी परेशान काय होतं तू? तिथंच राहू द्या तुमचे कपडे. तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. आम्ही आता इथं तुम्हाला गाद्या टाकून देईन, तिथं झोप जा तुम्ही. हो वहिनी तुम्ही कुठेही टाका, मी कुठेही झोपतो. आम्ही काय दोघीच जणी कुठेही अंग टाकतो. आमचं काय 2-4 दिवस राहीन जाणंच आहे. हो बाई मी इथं झोपत नाही. मी झोपत नाही म्हणजे नाही झोपत इथं. कोणी इथं झोपन? मी माझ्या आजीच्या रूम मध्ये झोपन म्हणजे झोपन तिथं. तरी स्टडी रूम मध्ये आपली राणी ताई आणि भाग्यश्री ताई तिथं झोपन ना. मी त्यांच्यापाशी
त्या दोघी जणी अभ्यास करते, त्या मोठ्या क्लासमध्ये आहे आणि त्याला शांतता पाहिजे. तू शांततेनं त्याला अभ्यास नाही करू दे, त्याला तू डिस्टर्ब करत राहशील. नाही नाही, त्याला शांतता पाहिजे बाई. त्याला डिस्टर्ब करशील नाही. तुम्ही इथं झोपा. आई म्हणते ना इथं झोप म्हणून, आणि काय शरम आहे आपल्या घरी इथं झोपण्यात. आजीच घर होय ना तू यावल्या. उद्या ना वहिनी तिची काय गोष्ट लक्षात घेते, ती लहान आहे वहिनी, जाऊ दे ना, झोपतो ना आम्ही इथं. काही नाही, तिच्यासोबत बोलू नका तुम्ही. आपाप झोपते ते मापाशी. आई एवढी लहान आहे ते, समजून नाही तिले. यायच्या बाथरूम मध्ये काय साबण आहे? साबण दे नाही. आई मला काय विचारतो? हे काय आपलं घर होय काय? मामीचं घर होय, मामीला विचारणं. मामीला विचार कुठं आहे तर. बरं झालं तुम्ही इथं आल्या. मी तुमच्याच पाशी येऊन राहील तुम्हाला विचारायला. कायसाठी होय बाई, कायसाठी लक्ष्मी? नाही मामी, मी काय म्हणतो, तुमच्या इतके साबण सरले तर नवीन देऊन द्या ना तुम्ही साबण मला. अंघोळीला गेली तर काहीच नाही आहे तिथं. बाई आजच आली. तू तर घेऊन नाही आली त्या घरून. एक साबण नाही घेऊन आली का तुम्ही तुमची स्पेशल? आमच्या स्पेशल आहे, मग तुम्ही तुमच्या स्पेशल वापरत नाही का? तुम्ही तुमची साबण घेऊन यायला लागत होती. ना ताई, घरून साबण नाही आणली. जसं मामाची तर सारच फ्री आहे ना. हो, त्याला मामाची तर सारच फ्री पाहिजे, सारं फ्री आहे. लक्ष्मी कुठं जायचं असं तर खाली हात नाही जायचं. स्वतःची साबण, शॅम्पू, ब्रश, त्याच्यानंतर आपलं मंजन जे आहे ते सगळं सोबत घेऊन जायचं. असं खाली हात नाही जायचं कोणाच्या इथं. जरी मामाच्या घरी आलं तर सोबत स्वतः सामान स्वतः न्यायचं ना. लहान सामान ते तरी सोबत घेऊन यायचं. असं कोणाला मागत असते का? तू एवढी लहान नाही राहिली बाई लक्ष्मी. तर माहित आहे माया पोरी दोघी जणी कोणते गावले जाते तर त्या स्वतःचं शॅम्पू, स्वतःचं साबण, हे सगळं सामान सोबत नाही ते माया पोरी. अशा याला त्याला मागत नाही बसत माया पोरी. तुला माहितच असेल ना. हो, आपल्या इच्छा पोरी आहेच तशा. आपल्या इच्छा पोरीला सगळं समजते. हे पाहिनं कशी आहे, चालली मामाची तर फ्री आहे म्हणून मागाली. पोरी म्हटलं गावले जाते तुम्ही ते नवीन दोघीले दोन स्पेशल फेस वॉश आहे म्हटलं ते देतो. त्याच्यानंतर शॅम्पू वेगवेगळे आहे, त्याच्या वेगवेगळे साबण आहे. आम्ही सगळं आमच्या लेकराच्या याच्यात टाकून देतो म्हटलं मामाच्या घरी जात असून तरी. जिथं सुट्ट्याला जाते हेच तर लई मोठी गोष्ट आहे. आता तेही देणार आहे का त्याला मामा? आपल्याला समजायला पाहिजे ना. ते का माहित तू त्या घरी कोणती साबण वापरतो कोणती नाही. आम्ही दुसरी वापरतो, तुम्ही दुसऱ्या वापरते. आम्ही काय देव घुमलं का तू कोणती साबण वापरतो म्हणून? कोणत्या साबण वापरणं चांगल्या नाही आहे, पण वापरायला लागते. एकच साबण वापरायला लागते, सूट नाही होत असते मग.